तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, शिधापत्रिकेचा फॉर्म कसा भरायचा आहे. शिधापत्रिकेचा या ठिकाणी तपासणी नमुना आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी फोटो चिटकवायचा आहे, छायाचित्र चिटकवायचं आहे. फोटो तुमचा पासपोर्ट आकाराचे फोटो या ठिकाणी तुम्हाला चिटकवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुमचं या ठिकाणी सुरुवातीला तुमचा गाव या ठिकाणी लिहायचं आहे. पाहू शकता मित्रांनो, दिनांक 4 एप्रिल 2025चा हा जी आर आहे. तर या ठिकाणी अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबतचा हा जी आर असणार आहे. तर ह्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर कोणकोणत्या व्यक्ती या ठिकाणी कोणकोणत्या व्यक्तीचे नाव कमी केले जाणार आहेत आणि कोणकोणते रेशन कार्ड बंद केले जाणार आहेत आणि कोणत्या रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी धान्य दिलं जाणार नाही, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पहा. आणि तुम्हाला हा एक फॉर्म भरायचा आहे. फॉर्म जर नाही भरला तर तुम्हाला या ठिकाणी अडचण येऊ शकते. तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. फॉर्म पण ते तुम्हाला देणार आहे. फॉर्म या ठिकाणी फॉर्म कधी देणार आहे, कुठं देणार आहे, हे संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यापूर्वी हा अगोदर व्हिडिओ पहा, तुम्हाला संपूर्ण तुमच्या लक्षात माहिती येईल. या ठिकाणी पहा, राज्यात 700.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही. त्यामुळं अपात्र, दुबार, स्थलांतरित, मयत असतील, जे मयत लाभार्थी असतील, प्रथमे वगळण्यात कारवाई करण्यासाठी राज्यात दिनांक 1/2021 ते 31/4/2021 या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम राबविण्यात संदर्भ क्रमांक 9 येथील दिनांक 28/1/2021 च्या शासन निर्णय परिपत्रकाने सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि शासकीय कारणास्तव सदर मोहीम राबविण्यात संदर्भ क्रमांक 10 येथील 1/4/2021 च्या आदेशानुसार स्थगित करण्यात आल्या आहेत. तर आता अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबविण्यात क्षेत्रीय स्तरावर येणार अडचणी विचारात घेऊन सदर मोहीम सुधारणा करून स्वरूपात राबविण्यास प्रस्ताव शासनाच्या विचारात होता. तर या ठिकाणी शासन परिपत्रक काय म्हणते पहा. तर या ठिकाणी केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकाचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणीनंतर ही निरंतर प्रक्रिया आहे. सध्या स्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, लाभार्थी केशरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबविण्यात यावी. तर सदर शोध मोहीम अंत्योदय व अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थीच्या शिधापत्रिकेसाठी शासनाने उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णय विहित केलेल्या निकषातील खालीलप्रमाणे कारवाई करावी. त्या ठिकाणी खालील सूचना दिल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर राज्यात शिधापत्रिकाकडून जे काय माहिती घ्यायची तुम्हाला या ठिकाणी शिधापत्रिका तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा, ते फॉर्ममध्ये तुम्हाला काय काय माहिती घ्यायची या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहिल्यांदा या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही की राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकाच्या शिधापत्रिकेची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी. त्यानंतर वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी व त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे, रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानदारास जोडलेल्या शिधापत्रिकाधारकाकडून माहिती भरलेला फॉर्म जोडलेला हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी. या ठिकाणी तुम्हाला पोच पण देण्यात येणार आहे तो फॉर्म भरल्यानंतर. तर फॉर्म भरून देताना सोबत शिधापत्रिकाधारकांची या ठिकाणी पाहू शकता तुम्ही काय दिलेलं आहे की फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिकाधारकांनी ते जे त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा लागेल. तर आता पुराव्यामध्ये तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट्स देऊ शकता, कोणकोणते कागदपत्र देऊ शकता या ठिकाणी पाहू शकतात. तुम्ही पुराव्यामध्ये भाडेपावती असेल देऊ शकतात, निवासस्थानाचा मालकीचा पुरावा, LPG जोडणी क्रमांक, पावती किंवा बँक पासबुक, विजेचा देयक, टेलिफोन मोबाईल बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड यापैकी तुम्ही कुठलेही एक तुम्ही या ठिकाणी पुरावा म्हणून देऊ शकतात. फक्त 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा ते, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा खाली 5 नंबर पॉईंटला काय दिलेलं आहे. 5 नंबर पॉईंटला दिलेलं आहे की शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिकाधारकास अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल अनुषंगाने शासन निर्णय 17/7/2013 आणि 17/12/2013 मध्ये नमूद निकषानुसार
आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिका धारकास कळवावे. मध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म इत्यादी सह संबंधित शासकीय कर्मचारी, रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावेत. वरील कारवाई 1 महिन्यात म्हणजे 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी. ही कारवाई करण्यासाठी उचित प्रसिद्ध माध्यमाद्वारे जनतेस सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करावे. आणि त्यानंतर पहा, आलेल्या माहितीची तपासणी करणे. त्या ठिकाणी बरीच माहिती दिली आहे. आवश्यक कागदपत्रे देण्यास मुदतवाढ, या ठिकाणी भरपूर माहिती अशी दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. तर मित्रांनो, असं संपूर्ण माहिती दिलेली आहे या ठिकाणी. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी पाहू शकतात, शिधापत्रिका तपासणी करताना या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो, शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात व एका पत्त्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत 2 वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती एकत्र जमा करून संबंधित तहसीलदार अथवा तहसीलदार दर्जाच्या अधिकारी शिधावाटप अधिकाऱ्यांना घ्यावा, असं पण या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो, की छाननी करताना संशयास्पद वाटपणाऱ्या शिधापत्रिकेच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात यावी. तसेच विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिलेली असणार नाही याची काटकोरपणे दक्षता घ्यायची आहे, असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो, की वरीलप्रमाणे या ठिकाणी पहा, वरीलप्रमाणे शिधापत्रिका तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील खाजगी कंपनीतील कर्मचारी कामगारांचे यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्याकडे पिवळे केसरी शिधापत्रिका तसंच शिधापत्रिका तत्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी. यांच्या उत्पन्नानुसार त्यांच्या अन्य अनुदेय शिधापत्रिका देण्याची कारवाई करावी. सदर शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना ग्रहभेट करणे अनिवार्य असणार आहे, तर असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, की शोध मोहिमेत विशेषतः काय आहे, शहर भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्यात कारवाई करण्यात यावी. तसेच विदेश नागरिकांच्या शिधापत्रिकाचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात यावी. त्याचप्रमाणे दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती ह्या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे. त्यानंतर या ठिकाणी पहा, की शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल तर त्यास शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधित नियमानुसार कारवाई करण्यात यावी. त्याबाबतची माहिती शासनास सादर करावी, असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर संपूर्ण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, असं तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, शिधापत्रिकेचा फॉर्म कसा भरायचा आहे, शिधापत्रिकेचा या ठिकाणी तपासणी नमुना आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते या ठिकाणी फोटो चिटकवायचा आहे, छायाचित्र चिटकवायचं आहे. फोटो तुमचा पासपोर्ट आकाराचे फोटो या ठिकाणी तुम्हाला चिटकवून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, की तुमचं या ठिकाणी सुरुवातीला तुमचा गाव या ठिकाणी लिहायचं आहे. गावाचं नाव या ठिकाणी तुमचा तालुका, जिल्हा लिहायचा आहे. आणि अशा प्रकारे तुमचा तालुका, जिल्हा लिहिल्यानंतर जे आहे तुम्हाला पुढं नागरिकत्व, तुमचा व्यवसायाचा पत्ता, नागरिकत्व, व्यवसाय, नोकरी. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात अंत्योदय केसरी शुभ्र कोणता आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर पूर्ण निवासीचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, खाली काय दिलेलं आहे, की अर्जदार कुटुंबातील घटक व्यक्तीचे नावे व इतर माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची सांगितली आहे. तुम्हाला या ठिकाणी नावं लिहायची आहेत. या ठिकाणी नावं बसले तर खाली पण लिहू शकतात. त्यानंतर या ठिकाणी पहा, कुटुंबातील सर्व व्यक्तींची सर्व मागणी मिळणारे एकूण उत्पन्न रुपये या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी पहा, चालू वर्षामध्ये चालू मतदार यादीमध्ये समाविष्ट शिधापत्रिकाचे नाव आहे की नाही हे तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे. आणि त्यानंतर निवास संबंधितचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणत्याही किमान एका कागदपत्राची पूर्तता करावी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, तुम्हाला मागाशी बी सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी भाडेपावती, वीज जोडणी असेल, टेलिफोन, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, बँक पासबुक कुठलेही तुम्ही या ठिकाणी एक देऊ शकतात. तर या ठिकाणी पहा, अर्जदाराची स्वाक्षरी आणि अंगठीचा ठसा, त्यानंतर दिनांक टाकायचा आहे. आणि या ठिकाणी प्राधिकृत रास्तभाव दुकानदाराचे नाव व क्रमांक, परवाना क्रमांक आणि पत्ता असं या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तुमची पोच पावती पण तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. पोच पावती पण तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतात. पोच पावतीमध्ये तुम्हाला इकडे वरच्या साईडला पोच पावती नाव दिसतंय. त्यानंतर तुमचा शिधापत्रिका क्रमांक, त्यानंतर शिधापत्रिकावरचं नाव, शिधापत्रिका क्रमांक, तुमचा पत्ता आणि या ठिकाणी तुम्हाला अशी संपूर्ण माहिती भेटून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला ही पोच पावती घेणं गरजेचं आहे.
अर्ज स्वीकृत करणाऱ्या कर्मचाऱ्याची तलाठीची स्वाक्षरी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण तुम्हाला ही माहिती समजली असेल की तुम्हाला फॉर्म कोणता भरायचा आहे आणि कसा भरायचा होता आणि त्याची पावती पण तुम्हाला या ठिकाणी भेटी जाणार आहे. मित्रांनो, अशाच रेशन कार्ड संदर्भात नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.